अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, काही अनुभव असे असतात जे आयुष्य बदलवून टाकतात, पण ते घडत असताना आपल्याला त्याची जाणीवही नसते. मीही त्या काळात चमत्कार शोधत होतो. न कुठल्या अपेक्षा मनात ठेवलेल्या होत्या, फक्त मन भरून आलं होतं आणि आत कुठेतरी एक शांत हाक ऐकू येत होती. सगळं काही आपल्या हाताबाहेर जातंय असं वाटत असताना कोणीतरी अदृश्यपणे आपल्या पाठीशी उभा आहे असं जाणवणं म्हणजे काय, हे मला त्या दिवशी समजलं. स्वामी समर्थ हे नाव मी आधीही ऐकलं होतं, पण त्या घटनेनंतर ते नाव राहिलं नाही, तो आधार झाला. हा अनुभव ना भीतीचा आहे ना केवळ श्रद्धेचा. हा अनुभव आहे स्वामींच्या करुणेचा आणि माणसाला पुन्हा उभं करणाऱ्या शक्तीचा. आज जे काही सांगणार आहे ते मी ऐकलेलं नाही, ते मी अनुभवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण एक अनुभव पाहणार आहोत आणि खरंच हा अनुभव ऐकून तुमच्याही डोळ्यात टचकन नक्कीच पाणी येणार आहे. चला तर मग ह्या अनुभवाला सुरुवात करूयात. भक्तांनो, हा अनुभव आपल्याला एका ताईंनी पाठवलेला आहे. त्या ताईंचं नाव सीमा यादव असं आहे. ह्या ताई म्हणतात की मी स्वामी समर्थांबद्दल फक्त ऐकून होते. मी कधीच त्यांची सेवा केली नाही किंवा कधीही त्यांची सेवा करावी असंही मला वाटलेलं नाही. मी लग्ना अगोदरच स्वामींबद्दल ऐकलं होतं. माझ्या लग्नाला आता फारशी वर्ष झालेली नाहीत, फक्त अवघी 6 वर्ष झालेली आहेत. मी माझ्या घरी अगदी सुखात होते. सर्व काही व्यवस्थित होतं, कशाचीच अडचण नव्हती. फक्त अडचण ही होती की मला मूल होत नव्हतं. लग्नाला माझ्या 4 वर्ष झाली तरीही मला मूलबाळ नव्हतं. आता नेहमीच घरामध्ये कुरकुर होत होती. मला सासू सासरे असे वाईट बोलत होते, टोमणे मारत होते. मला सर्व काही समजत होतं, पण मी माझ्या मिस्टरांनाही सांगू शकत नव्हते, कारण परिस्थिती अशी होती की कदाचित आता मला ऐकून घेतल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. मी खूप डॉक्टर केले, सर्व काही खूप बाहेर बघितलं, देवदेवऋषी सगळं काही केलं, मात्र मला कुठेच फरक पडत नव्हता. पण मला आई व्हायचं होतं. माझी अगदी मनापासून इच्छा होती आणि माझ्या मिस्टरांनीही मला त्यांनाही बाळ हवं होतं, परंतु त्यांनी मला कधीच दोष दिला नाही. ते म्हणत होते की देवाच्या कृपेने जर तुझ्या नशिबात असेल तर तू नक्कीच आई होशील, असे ते मला नेहमी म्हणायचे. पण मी म्हणायचे की मी इतके देवदेव करते, सगळं काही करते, परंतु अजूनही माझी ओटी का भरली नाही. मला आता सारखं रडू येत होतं. मी नेहमीच बाजारामध्ये मंडई आणायला जायचे. अशीच मी एकदा बाजारात मंडई आणायला गेले होते आणि मंडई घेता घेता मला एक ताई भेटल्या. त्या ताई माझ्या ओळखीच्या नव्हत्या, त्याही मंडईच न्यायला आल्या होत्या आणि आम्ही दोघी मंडई घेत असताना एकमेकांसोबत बोललो आणि बोलता बोलता मला त्यांचं बोलणं आवडलं. त्यांच्या बोलण्यामध्ये एक आपुलकी होती, प्रेम, माया सर्व काही होतं, म्हणून मी त्यांच्याकडे आपसुकच खेचले गेले. आम्ही दोघे बोलत बोलत पुढे आलो. त्या ताई, मी ज्या रस्त्याने जाणार होती त्याच रस्त्याने त्या ताईंनाही जायचं होतं, परंतु माझ्या हेही लक्षात आलं नाही की त्यांना त्यांचं नाव विचारावं आणि मी तशीच घरी गेले. आता आमची भेट दररोजच मंडईमध्ये होत होती. आम्ही एकमेकींना भेटलो की बोलत असायचो. एकदा मी त्यांना सांगितलं की असं असं मला अडचण आहे, की काय करावं काही समजत नाही. मी सर्व काही केले परंतु कशाचाच फरक पडत नाही आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एकदा अक्कलकोटला जाऊन ये, बघ तुला नक्कीच काहीतरी फरक जाणवेल. आणि त्या मला म्हणाल्या की पुढच्या महिन्यामध्ये आम्ही अक्कलकोटला जातो, त्यासाठी आमची एक गाडीही आहे, तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस आमच्यासोबत. त्यांनी मला असं सांगितलं. मी घरी माझ्या मिस्टरांना सांगितलं, परंतु त्यांनी अगदी स्पष्टपणे नकार दिला. अनोळखी व्यक्तीसोबत तुला मी पाठवणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी दुसऱ्या दिवशी त्या ताईंना सांगितलं की अहो, माझे मिस्टर नाही म्हणतात म्हणून. मग त्या ताई मला म्हणाल्या की मग तो तुझ्या मिस्टरांना घेऊन का जात नाही.
आणि मग मी माझ्या मिस्टरांच्या मागे लागले की आता मला अक्कलकोटला जायचं आहे. मी अगदी त्यासाठी जेवण खावण सगळं काही सोडून दिलं. मला फक्त अक्कलकोटला जायचं आहे. मी एवढाच हट्ट धरून बसले आणि मग माझे मिस्टर तयार झाले. आम्ही दोघं अक्कलकोटला गेलो. तिथे गेलो, मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, सर्व काही अगदी म्हणजे तिथे गेल्यानंतर मला एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. मनामध्ये जे काही ओझं होतं तर सगळ्याचा भार अगदी हलका झाल्यासारखा वाटला आणि मी स्वामींना अगदी मनापासून शरण गेले. स्वामींना म्हटलं की स्वामी, मला तुम्ही काहीही नाही दिलं तरीही चालेल, पण मला एक बाळ द्या. मी स्वामींना अगदी पदर पसरून मागू लागले आणि काय चमत्कार, मी तिथे जेव्हा स्वामींसमोर बोलत होते तेव्हा मला त्या ताई भेटल्या आणि तेव्हा माझे मिस्टरही माझ्यासोबत नव्हते. मी एकटीच मंदिरामध्ये होते. तर ताई मला म्हणाल्या की अगं, जे काही स्वामींकडे मागितलं आहेस ना ते स्वामी तुला नक्की देतील. मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे कसं काय? तर त्या म्हणाल्या की मी सारखी इथेच असते, मला इथे राहायला खूप आवडतं. त्यांनी मला असंही सांगितलं. त्यांनी आता मला तिथेच बाहेर घेऊन गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला असं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आणि जपमाळ घेऊन दिली आणि मला सांगितलं की तू दररोज स्वामींच्या ह्या ग्रंथाचे 3 अध्याय वाचत चल आणि दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ हे जपाचा नामाचा जप कर, बघ तुला फरक नक्की जाणवेल. तर ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आता मी घरी गेल्यानंतर महाराजांची सेवा करू लागले आणि 3 महिने गेले आणि 3 महिने मी अगदी मनापासून स्वामींची सेवा करत होते. पण आश्चर्य हे होतं की त्या 3 महिन्यामध्ये मला त्या ताई एकदाही भेटल्या नाहीत. माझं सर्व काही आता व्यवस्थित चालू होतं आणि 3 महिन्यानंतर मला मासिक धर्म आला नाही, म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यावरती समजलं की गोड आनंदाची बातमी आहे. हे ऐकून मला तर म्हणजे माझा आनंदच अगदी सामव्याचा झाला होता. मला इतका आनंद झाला होता की कोणाला सांगू आणि कोणाला नको असं झालं होतं. पण डॉक्टरांनी मला पूर्ण बेड रेस्ट सांगितली होती. मी आता पूर्ण बेड रेस्ट घेत होती. मला बाहेर जायलाही मिळत नव्हते. तर ताईंना मला भेटून ही आनंदाची बातमी द्यायची होती, परंतु मला तसं करताच येत नव्हतं. मी सारखी मनामध्ये माझ्या एकच खंत होती की त्या ताईंना मी कसं सांगू. पण ते ताई कधी माझ्या घरी आल्या नव्हता किंवा मी पण त्यांच्या घरी गेले नव्हते, त्यामुळे ते नेमके कुठे राहतात हेही मला माहीत नव्हतं. मी काय करू मला काही समजत नव्हते. असेच दिवस जात होते आणि एक दिवस दुपारी मी झोपले होते. दुपारी म्हणजे अचानक असे डुलकी लागली आणि तेव्हाच मला स्वप्नात त्या ताई दिसल्या. मी स्वप्नामध्येच त्या ताईनं सांगितलं की मला स्वामींच्या कृपेने दिवस गेले आहेत. तर ताई म्हणाल्या की हो अगं, मला माहीत आहे, माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. आणि अचानक मी झोपेतून खाडकन जागी झाले. मला तर काही समजेनाच की हे नक्की असं स्वप्न मला का पडलं असावं. आता दिवसामागून दिवस जात होते आणि शेवटी 9 महिने पूर्ण झाले. मला आता पोटात दुखायला लागलं होतं, म्हणून मिस्टरांनी दवाखान्यामध्ये नेलं आणि तिथेच मला ॲडमिट केलं. मला एक छान असा गोंडस मुलगा झाल्यानंतर आम्ही घरी आलो. मुलगा माझा 2-3 महिन्याचा झाल्यावर मी मिस्टरांना म्हटलं की स्वामींच्या कृपेने आपल्याला बाळ झालेलं आहे, आपण एकदा अक्कलकोटला जाऊन येऊयात. म्हणून मी अक्कलकोटला आम्ही जायला निघालो. माझ्या मनामध्ये फक्त एकच इच्छा होती की त्या ताई मला पुन्हा एकदा नक्कीच भेटाव्यात. आणि मी अक्कलकोटला गेले. तिथं मी सगळीकडे त्या ताईंना पाहिलं, परंतु त्या मला कुठेच दिसल्या नाहीत. त्या तर मला म्हणाल्या होत्या की मी नेहमीच अक्कलकोटला असते, मग आज मला त्या ताई का भेटल्या नाहीत. मी मंदिरामध्ये निराश होऊन बसले होते. तितक्यात त्या ताई मला दिसल्या आणि त्या ताई अगदी आज वेगळ्याच रूपात होत्या. मी त्या ताईंना हाक मारणार इतक्यातच त्या अदृश्य झाल्या आणि मला तर काही समजेनाच की मला नक्की ताई दिसल्या की मला फक्त भासच झाला. आणि इतक्यात मी पुन्हा मंदिरामध्ये गेले आणि स्वामी समर्थांसमोर उभे राहिले आणि तेव्हा तिथे मला त्या ताई स्वामी समर्थांच्या मूर्तीमध्ये दिसल्या. तेव्हा मला समजलं की त्या ताई म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते, जे त्या ताईंचं रूप घेऊन मला स्वामींची सेवा कर असं सांगायला आले होते. आणि माझ्या पदरात हे जे बाळ टाकलं होतं ते फक्त स्वामींनीच टाकलं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
तर भक्तांनो, तुम्हाला ह्या ताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.